सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी विनोद कुमार माने गुरुजी आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांचं माझ्या विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल टेक्निकल चॅनल मध्ये आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आहे। मित्रांनो, आपण ब्लॉग तयार केलेला असेल आणि काही शिक्षक बंधू भगिनींनी आता नव्यानं ब्लॉग तयार केलेला असतील तर त्या सर्वांना जर स्क्रोलिंग टेक्स्ट ऍड करण्यामध्ये जर अडचण येत असतील तर स्क्रोलिंग टेक्स्ट म्हणजे काय असतं तर आपल्या नावाची पट्टी जी आहे तर ती डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे चालताना आपल्याला दिसत असते। तर ते स्क्रोलिंग टेक्स्ट आपण कशा पद्धतीने आपल्या ब्लॉगला टाकून आपला ब्लॉग अट्रॅक्टिव्ह करू शकतो आपण, तर या संदर्भाची माहिती मी या ठिकाणी देणार आहे तुम्हाला। तर बघा, हे माझे ब्लॉग या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे। ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक ब्लॉग। तर हे माझं ब्लॉग आहे आणि या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी हे बघा, हे माझं स्क्रोलिंग टेक्स्ट जे आहे तर यामध्ये ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक ब्लॉग मध्ये मी प्राध्यापक विनोद कुमार माने गुरुजी आपले सहर्ष स्वागत करत आहे असं या ठिकाणी मी या स्क्रोलिंग टेक्स्ट मध्ये हे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल। बघा, यामध्ये हे जे आहे तर हे तुम्हाला या ठिकाणी दिसतंय। तर हे जे स्क्रोलिंग टेक्स्ट आहे तर मित्रांनो, हे कशा पद्धतीने आपण ऍड करू शकतो, ठीक आहे। तर हे आपल्याला या संदर्भाची माहिती जी आहे तर ही माहिती या ठिकाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर चला तर मग आपण ही माहिती घ्यायला सुरुवात करू। मी सुरुवातीला माझं ब्लॉग जे आहे तर ते मी ओपन करतो आहे। तर मित्रांनो, ब्लॉग ओपन करण्यासाठी मी सुरुवातीला क्रोम ब्राउझर मध्ये जातोय आणि या ठिकाणी मग मी BLOG ब्लॉगर असं टाइप करतो आणि ब्लॉगर लिहून या ठिकाणी हे बघा blogger.com आलेला आहे। तर या blogger.com ला आपल्याला काय करायचं आहे तर याला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। तर याला मी क्लिक करतो आहे blogger.com ला। तर या ठिकाणी बघा, हा माझा ब्लॉग जो आहे तर हा ओपन झालेला आहे। या ठिकाणी मी टाकलेल्या वेगवेगळ्या पोस्ट ज्या आहेत तर ह्या पोस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतात। आता या ठिकाणी मी ह्या 3 रेषा ज्या आहेत तर ह्या 3 रेषेवर काय करणार आहे, क्लिक करणार आहे। तर मी इथं क्लिक करतो आहे। क्लिक केल्याच्या नंतर बघा, आपल्याला या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर पोस्ट, स्टेटस, कमेंट्स, अर्निंग, पेजेस, लेआउट, थीम, सेटिंग, रीडिंग लिस्ट आणि व्ह्यूज ब्लॉग अशा पद्धतीनं वेगवेगळे जी नावं या ठिकाणी म्हणजे सेक्शन जे आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत। तर आता आपल्याला स्क्रोलिंग टेक्स्ट जो आहे तो ऍड करायचा आहे। आता तो ऍड करण्यासाठी मी काय करणार आहे तर पहिल्यांदा लेआउट मध्ये जाणार आहे। कुठं जाणार आहे तर लेआउट मध्ये जाणार आहे आणि लेआउट मध्ये गेल्यानंतर आता या ठिकाणी लेआउट जे आहे ह्या लेआउटला मी काय करणार आहे तर याला क्लिक करणार आहे। मी याला केलं क्लिक। तर बघा, लेआउटला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी हे ओपन झालेलं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला नावबार, हिडर, क्रॉस कॉलम 2, साइड बार लेफ्ट 1, मेन आणि साइड बार राईट 1। तर या ठिकाणी मी हे जे आहे ऍड अ गॅझेट, ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी हे दिसत असेल ऍड ए गॅझेट। तर इथून मी जे निवडलेलं आहे गॅझेट तर ते पहिल्यांदा मी ओपन करतो। बघा, मी या ठिकाणी हे जे गॅझेट आहे वेलकम माय ब्लॉग हे कशा पद्धतीने तयार केलेलं आहे तर हे परत मी तुम्हाला दाखवतो आहे। याच्यावर एडिटला मी क्लिक करतो आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे तुम्हाला ओपन झालेले दिसत असेल। या ठिकाणी आपल्याला हे टायटल आहे वेलकम माय ब्लॉग, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर खाली जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, तर खाली हे मी लिहिलेलं आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर या ठिकाणी काही कोडिंग असतं तर ते कोडिंग या ठिकाणी आपल्याला लिहायचं असतं आणि सुरुवातीला आणि शेवटीला ती कोडिंग आपल्याला घालायचं असते। या ठिकाणी तुम्हाला ही कोडिंग पण दिसत आहे काय लिहिलेलं आहे ते, ठीक आहे। तर या कोडिंगच्या नंतर आपल्याला जे काही लिहायचं आहे ते आपण लिहून घ्यायचं आणि मग याला सेव्ह करायचं, ठीक आहे। आता सेव्ह बटनवर मी या ठिकाणी क्लिक केलेला आहे, हा सेव्ह झाला। आणि आता हा कुठून गॅजेट घ्यायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे।
आता हा सेव्ह झाला. सेव्ह झाल्याच्या नंतर या ठिकाणी हा तुम्हाला हे दिसतं तुम्हाला. ठीक आहे, तर याला परत एकदा सेव्ह करायचं आपल्याला. इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केलं की परत तो सेव्ह होतो आणि मग व्ह्यूज ब्लॉग येतो किंवा मग आपण ह्या 3 रेषेवर परत क्लिक करायचं, व्ह्यूज ब्लॉगवर जायचं आणि व्ह्यूज ब्लॉगवर गेल्याच्या नंतर बघा या ठिकाणी हे जे मी जे स्क्रोलिंग टेक्स्ट जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं. आता हे कशा पद्धतीने ऍड करायचं परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे. हे ब्लॉग ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने ब्लॉगचा जो सिम्बॉल दिसतो आपल्याला, तर ब्लॉगचा जो सिम्बॉल दिसतो ना, तर यावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला 1 क्लिक करायचं, एकदा याला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर परत या ठिकाणी या ज्या 3 रेषा दिसतात, या 3 रेषेवरती परत आपल्याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. मी याला केलं क्लिक. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला परत या ठिकाणी लेआउट नावाचं हे जे बटन आहे हे दिसतं. तर या लेआउटला आपल्याला परत एकदा क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तो हा कुठेही ऍड करू शकतो आपण. आता मी जिथे ऍड केलं साइड बार राईट 1 मध्ये, तर या ठिकाणी हा ऍड अ गॅजेट आहे. ठीक आहे, तर ऍड ए गॅजेटला आपण जेव्हा क्लिक करतो तर जे गॅजेटला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा HTML जावास्क्रिप्ट दिसतं आपल्याला हे. तर याला आपण जर एकदा क्लिक केलं, याला मी क्लिक करतो, तर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला दिसतं टायटल दिसत आहे. हे बघा तुम्हाला या ठिकाणी टायटल म्हणजे या ठिकाणी मी जे लिहिलेलं आहे वेलकम माय ब्लॉग, वेलकम टू माय ब्लॉग अशा पद्धतीनं, आणि या ठिकाणी तो कोडिंग आणि त्या कोडिंगच्या मधामध्ये तुम्हाला तुमचं नाव जे आहे तर ते नाव ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं असतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी हे लिहिलेलं आहे. परत एकदा मी तुम्हाला दाखवतोय बघा. ठीक आहे, हे वेलकम माय ब्लॉग लिहिलेलं आहे आणि हे कोडिंग जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिसते. तर सुरुवातीला ही जी कोडिंग आहे यामध्ये ही जी कोडिंग आहे ही, आणि इकडे हे शेवटी. ठीक आहे, तर शेवटी ही कोडिंग घालायची स्टार्टिंगला आणि शेवटी, आणि त्याच्या मधामध्ये हे जे आपल्याला टेक्स्ट पाहिजे जे स्क्रोलिंग होणार आहे तर ते या ठिकाणी आपण लिहू शकतो. आणि लिहिलं की त्याच्यानंतर मग आपल्याला ते काय करायचं असतं सेव्ह करायचं असतं. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहिलं आपण, याला सेव्ह केलं की ते मग आपल्याला दिसतं. आता हे कुठं कुठं आपण घेऊ शकतो ते देखील आपण बघणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी हा जसा माझा ब्लॉग तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. ठीक आहे, तर या ब्लॉगच्या या ठिकाणी आपण इथं पण आणू शकतो त्याला. ठीक आहे, कुठेही आणता येते आपल्याला. या ठिकाणी पण आपल्याला आणता येते, इकडच्या साईडला आणता येते, इथं पण आणता येते आपल्याला. आपण इथं पण आणू शकतो. तर कुठेही हा जो स्क्रोलिंग टेक्स्ट आहे तर आपण त्याला घेऊ शकतो. तर मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल. तर नक्कीच तुम्ही पण तुमच्या ब्लॉगला स्क्रोलिंग टेक्स्ट जो आहे तर तो नक्कीच घाला. मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच पद्धतीनं एज्युकेशनल, मोटिवेशनल, टेक्निकल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या. पुनश्च एकदा आपण सर्वांचं मी विनोद कुमार माने गुरुजी आपण सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज स्क्रोलिंग टेक्स्ट जे आहे तर या स्क्रोलिंग टेक्स्टला कशा पद्धतीने आपल्या ब्लॉग मध्ये लावता येईल हे आपण शिकून घेतलेलं आहे. तर धन्यवाद मित्रांनो.